नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना पाटील आपले आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपल्याला इयत्ता 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 दादास पत्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासायचा है। बच्चों, आज हमें कक्षा 7वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 दादास पत्र इस पाठ का स्वाध्याय अध्ययन करना है। हम लोग स्वाध्याय देखते हैं। प्रश्न 1, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। इसका अर्थ होता है नीचे जो प्रश्न दिए गए हैं उसका 1-2 वाक्य में उत्तर लिखना है। 1, विद्यार्थ्यांनी अभय अरण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला। इसका अर्थ होता है विद्यार्थियों ने अभय अरण्य में सहल मतलब पिकनिक जाने का हट्ट क्यों किया, उन्होंने क्यों जिद किया कि अभय अरण्य में ही पिकनिक जाना है। उत्तर, विज्ञान केंद्रातर्फे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पक्षासंबंधीची चित्रफित दाखवण्यात आली। ती पाहून तसेच इतर मोठ्या विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात पक्षांबद्दल कुतूहल निर्माण झाले व त्यांनी अभय अरण्यात सहलीला जाण्याचा हट्ट शिक्षकांजवळ धरला। इसका अर्थ होता है विज्ञान केंद्र के माध्यम से बच्चों को स्कूल में एक पंछियों के बारे में एक चित्रफित मतलब माहिती बताई गई थी, एक चित्रफित दाखवण्यात आली होती। वो देखकर और साथ ही साथ जो उनकी क्लास में जो बड़े बच्चे हैं उन बड़े बच्चों ने सांगितलेल्या माहितीमुळे और बड़े बच्चों ने कुछ उनको माहिती बताई, तो इसीलिए इन बच्चों के मन में पंछियों के बारे में जिज्ञासा निर्माण हुई। इसीलिए वो लोग क्या करते हैं, विद्यार्थी अपने शिक्षक के पास अभय अरण्य सहल जाने का, पिकनिक जाने का हट्ट करते हैं, जिद करते हैं। दुसरे आहे, अभय अरण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले। इसका अर्थ होता है जब बच्चे अभय अरण्य घूम रहे थे उसी टाइम सर जो उनके शिक्षक थे उन्होंने विद्यार्थियों को, बच्चों को माळढोक इस पंछी के बारे में क्या बताया। उत्तर, माळढोक पक्षी अत्यंत देखणा असून तो शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो शेतातील किड्यांवर पोट भरतो। हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो, म्हणून त्यांची संख्या कमी आहे अशी माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिली। इसका अर्थ होता है ये जो माळढोक पक्षी है, जो माळढोक पंछी है वो देखना मतलब सुंदर है और साथ ही साथ वो शेतकरी मतलब किसान, वो किसान का मित्र है। अब वो किसान का मित्र क्यों है, क्योंकि शेतातील कीड़ियांवर, जो खेती में कीड़े होते हैं उस कीड़े के ऊपर वो अपना पेट भरता है, मतलब वो कीड़े खा लेता है और वर्षातून एकदाच और वर्ष में मतलब साल में एक ही बार वो क्या करता है, अंडी देता है, इसीलिए उनकी संख्या कम होती है। ऐसी माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिली। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न आहे, माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात। खाली माहिती देवाणघेवाण करण्याची, संवादाची काही साधने दिली आहेत। त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची, संवादाची देवाणघेवाण करतात। त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा। आणि येथे आपल्याला हे संवादाची साधने दिलेली आहेत। मित्रांनो, याचा अर्थ होतो की आपण माहिती एकमेकांना देत असतो, एकमेकांकडून घेत असतो, त्यासाठी आपण काही साधनांचा वापर करत असतो। त्यात काही साधने हे एकतर्फी असतात आणि काही साधने हे दुतर्फी असतात। आता एकतर्फी साधने म्हणजे काय की त्याच्यामध्ये एकच व्यक्ती संवाद करू शकतो, एक व्यक्ती संवाद करू शकतो किंवा आपण एकाच साधनाचा याच्यात वापर करू शकतो। आता दुतर्फी म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये संवाद साधला जातो, अशा साधनांना आपण दुतर्फी साधने, संवाद साधण्याची साधने असे म्हणतो। मग येथे आपल्याला ही संवाद साधण्याची साधने दिलेली आहेत, त्याच्या आपल्याला एकतर्फी आणि दुतर्फी यामध्ये वर्गीकरण करायचे आहे।
बच्चों, इसका अर्थ क्या होता है? हम एक दूसरे को कुछ जानकारी देते हैं, कुछ माहिती देते हैं या उनसे कुछ लेते हैं, तो उसमें कुछ माहिती एक तरफी होती है, कुछ माहिती दो तरफी। मतलब एक तरफी मतलब क्या? जिसमें एक ही व्यक्ति संवाद कर सकता है, एक साधन का उपयोग होता है। और दो तरफी इसका मतलब क्या कि उसमें दो व्यक्ति संवाद कर सकते हैं। तो ऐसे हमें यहाँ पे कुछ साधन दिए हैं, तो हमें क्या करना है? उन साधनों का एक तरफी और दो तरफी ऐसा अलग अलग हमें वर्गीकरण करना है। तो हमें कौन कौन से साधन यहाँ पे दिए हैं? फैक्स, पत्र, ईमेल, मोबाइल, अंतर्जाल, रेडियो, वर्तमान पत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाकात, जाहिरात, भाषण, संभाषण। तो हमें क्या करना है? अभी इनका वर्गीकरण करना है। किसमें? एक तरफी माहितीची संवादाची साधने और दूसरा दुतर्फी माहितीची संवादाची साधने, इसमें हमें वर्गीकरण करना है। आता फॅक्स, फॅक्स हे काय आहे? तर फॅक्स हे एक तर्फी संवादाचे साधन आहे। त्याच्यामध्ये आपण फॅक्सद्वारे आपण काय करतो? आपल्याकडे जी माहिती असते ती आपण दुसऱ्यांना देत असतो, म्हणजे याच्यामध्ये आपण संवाद साधत नाही, म्हणून फॅक्स काय आहे? फॅक्स हे एक तरफी आहे। बच्चों, फैक्स क्या है? ये एक तरफी संवाद साधने का माध्यम है, क्योंकि हम क्या करते हैं? हमारे पास जो माहिती है, जो इन्फॉर्मेशन है, जो जानकारी है, हम फैक्स के थ्रू दूसरे व्यक्ति को देते हैं। इसमें हम लोग एक दूसरे से संवाद करते हैं क्या? नहीं। इसीलिए फैक्स क्या हो गया? एक तरफी संवादाची साधने। तो हमने क्या किया? यहाँ पे लिखा है फैक्स, एक तरफी पे हमने यहाँ फैक्स लिखा है। दुसरे आहे पत्र। आता पत्राद्वारे आपण काय करतो? आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो। मग हे पत्र सुद्धा एकतर्फी आहे। जेव्हा त्या व्यक्तीला वाटतो तेव्हा तो व्यक्ती दुसरे पत्र पाठवतो, लगेच आपले तेव्हा संवाद साधला जातो का आपला? तेव्हा नाही। मग पत्र हे सुद्धा काय आहे? एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे, ते आपण इथे लिहिलेले आहे। तिसरे आहे ईमेल। ईमेल सुद्धा एक तर्फे संवाद साधण्याचे साधन आहे। ईमेल मध्ये आपण काय करत असतो? आपल्याकडे जी माहिती असते, जो मेसेज असतो, तो आपण दुसऱ्यांपर्यंत ईमेलने पोहोचवतो। त्याच्यामध्ये आपण एकमेकांशी संवाद साधत नाही, म्हणून ईमेल हे काय आहे? एक तर्फी संवाद साधण्याचे साधन। आता दुसरे आहे इथे मोबाईल। आता मोबाईल हे दुतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। मोबाईल मध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात, एकमेकांशी गप्पा मारतात, एकमेकांशी संवाद साधतात, म्हणून मोबाईल हे दुतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। येथे आपण मोबाईल लिहिलेले आहे। पुढचे आहे आंतरजाल। आंतरजाल म्हणजेच काय? इंटरनेट, ज्याचा आज आपण वापर करत आहोत। या आंतरजालाच्या माध्यमानेच मी तुम्हाला इथे व्हिडिओ पाठवत आहे, शिकवत आहे। आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, काही शंका असेल, तेव्हा तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पाठवतात। म्हणजेच काय? आंतरजाल हे काय आहे? एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। बच्चों, अंतरजाल मतलब भी होता है इंटरनेट, ये भी एकतर्फी संवाद साधने का साधन है। तो हमने यहाँ पे लिखा है अंतरजाल। दुसरे आहे रेडिओ। आता रेडिओ हे काय असेल सांगा बघू? रेडिओ हे सुद्धा एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। आपण रेडिओमध्ये काय करतो? बातम्या ऐकतो, गाणी ऐकतो, अभ्यासाबद्दलच्या टिप्स ऐकतो, पण आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असते ते आपण सांगू शकतो का? नाही। म्हणजेच रेडिओ हे सुद्धा एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। इथे आपण लिहिले रेडिओ। पुढे आहे वर्तमानपत्र। वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर। आता वर्तमानपत्र सुद्धा एकतर्फी संवाद साधण्याचे हे साधन आहे। देशभरामध्ये जे काही घडामोडी घडत असतात ते आपल्याला वर्तमानपत्राने कळत असतात। मग त्याच्यामध्ये जर आपल्याला काही सांगायचे असेल किंवा आपल्या मनामध्ये काही विचार आले असतील तर ते आपण तिथे प्रकट करू शकत नाही, सांगू शकत नाही, म्हणून वर्तमानपत्र हे एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। आता मोबाईल संदेश। आता मोबाईल संदेश, मोबाईल आणि मोबाईल संदेश याच्यामध्ये फरक आहे। मोबाईल संदेश म्हणजे मोबाईलने दिले जाणारे मेसेज, आपण एकमेकांना नेहमीच मोबाईलने मेसेज करत असतो। मग हे जे मोबाईल संदेश आहेत हे सुद्धा एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे। इथे आपण लिहिलेले आहे मोबाईल संदेश।
दुसरा आहे चर्चा. आता तुम्हाला कळलेच असेल की चर्चा हे एकतर्फी आहे की दुतर्फी आहे. चर्चा हे दुतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे. कोणत्याही विषयावर दोन व्यक्तींमध्ये चर्चा होत असते. जसे कोरोना हा कशाने होतो, कोणत्या कारणाने होतो, ह्याच्यामध्ये दोन व्यक्ती चर्चा करत असतात. म्हणजेच काय की चर्चा हे काय आहे, दोन व्यक्तींमध्ये संवाद साधण्याचे साधन आहे. म्हणून आपण येथे काय केले, चर्चा हा शब्द लिहिला, हे साधन आहे. दुसरे आहे मुलाखत. आता मुलाखत हे दोन व्यक्तींमध्ये संवाद साधण्याचे साधन आहे. एक व्यक्ती मुलाखत घेत असतो आणि दुसरा व्यक्ती मुलाखत देत असतो. बच्चों, मुलाखत ये भी दुतरफी संवाद साधने का साधन है. इसमें एक व्यक्ति मुलाखत लेता है और एक व्यक्ति उस मुलाखत देता है. मतलब ये दुतरफी है, इसीलिए हमने क्या किया, दुतरफी संवाद साधने में मुलाखत को लिखा है. पुढचे आहे जाहिरात. आता जाहिरात हे एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे. कारण की जाहिरातीमध्ये आपण कोणत्याही गोष्टीचे, कोणत्याही वस्तूचे प्रदर्शन करत असतो. त्याच्यामध्ये आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. म्हणून जाहिरात हे एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे. पुढचे आहे भाषण. आता आपण बघतो वर्गामध्ये, शाळेमध्ये की जेव्हा भाषण स्पर्धा येते तेव्हा वर्गामध्ये टीचर एखाद्या विद्यार्थ्याला सांगते की तुम्हाला भाषण द्यायचे आहे. म्हणजेच काय, भाषणामध्ये फक्त एकच व्यक्ती संवाद साधत असतो. म्हणजे भाषण हे एकतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे, ते आपण इथे लिहिले. आता संभाषण. संभाषण म्हणजेच काय, संवाद करणे एकमेकांशी, कम्युनिकेशन. आता संवाद हे दुतर्फी संवाद आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन व्यक्ती, दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा संभाषणामध्ये समावेश होतो. जसे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संवाद होतो, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये संवाद होतो. जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर त्याला विचारतात की तुला काय झाले, तेव्हा तो सांगतो. म्हणजेच काय, डॉक्टर आणि रुग्ण याच्यामध्ये काय होत असते, संभाषण होत असते, संवाद होत असते. म्हणजे संभाषण हे सुद्धा दुतर्फी संवाद साधण्याचे साधन आहे. आता तुम्हाला हे चांगल्याच प्रकारे समजले असेल की एकतर्फी संवाद साधण्याची कोणती साधने आहेत आणि दुतर्फी संवाद साधण्याची कोणकोणती साधने आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. आता आपण उपक्रम पाहूया. उपक्रमामध्ये आपल्याला येथे पत्र दिलेले आहे. आपल्या पत्राचा विषय आहे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला मैत्रिणीला लिहा. आता इथे आपल्याला मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचे आहे. तर कोणत्या विषयावर पत्र लिहायचे आहे, जर आपण एखाद्या पर्यटन स्थळाला जर भेट दिली असेल तर आपण तिथे काय काय पाहिले तेच वर्णन करणारे पत्र आपल्याला मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र अनौपचारिक पत्र आहे. आता येथे सर्वात अगोदर आपण लिहितो दिनांक. आता दिनांक आहे 22 ऑक्टोबर 2020. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण महिना लिहित असतो तेव्हा तो महिना आपल्याला शब्दामध्ये लिहायचा असतो, जसं आपण येथे लिहिलेला आहे. आता आपण मैत्रिणीला पत्र लिहित आहोत म्हणून येथे आपण लिहिले प्रिय मैत्रीण गीता, सप्रेम नमस्कार. कालच तुझे पत्र मिळाले, वाचून खूप आनंद झाला. आम्ही फिरायला गेलो होतो म्हणून तुला पत्र लिहिले नहीं. बच्चों, इसका अर्थ होता है कल ही मुझे आपका पत्र मिला, पढ़कर बहुत खुशी हुई, आनंद हुआ, लेकिन हम लोग घूमने गए थे इसीलिए मैं आपको इतने दिन से पत्र नहीं लिख सकी. ती पुढे सांगत आहे, अगं कालच मी व आई वडील महाबळेश्वरहून परतलो. मी त्याबद्दल तुला लिहावं अशी ओढ वाटली. इसका थंडीच्या दिवसात महाबळेश्वर खूपच हिरवगार आहे. महाबळेश्वरचे सगळे पॉइंट्स आम्ही पाहिले. पहिल्यांदा घोड्यावर बसून मी खूप फिरली. त्यानंतर आम्ही इको पॉइंटवर गेलो. तिथे तुझ्या नावाचा पुकारा केला तर मस्त प्रतिसाद आला. संध्याकाळी आम्ही सनसेट पॉइंटवर गेलो. मावळणारे सूर्यबिंब लालेलाल कलिंगडासारखं दिसत होतं. तेथून परतल्यावर रात्री खूप छान झोप लागली. आम्ही सकाळी सनराइज पॉइंट पाहिला. नंतर तलावावर जाऊन बोटिंग
चा आनंद लुटला. त्यानंतर थोडी खरेदी केली. नंतर आम्ही घरी परतलो. आई बाबांना साष्टांग नमस्कार. छोट्या चेतनला अनेक आशीर्वाद. कळावे. तुझा तुझी. सविता कांबळे, गीता निवास, गणेश नगर, कांदिवली पश्चिम. आणि हा ईमेल. बच्चों, इसका अर्थ क्या होता है? अगर कालस मी व आई वडील महाबळेश्वरून परतलो. महाबळेश्वर हम लोग कल ही आई और वडील मतलब माता पिता, हम लोग कल ही महाबळेश्वर से रिटर्न आए. और महाबळेश्वर मैंने क्या क्या देखा उसके बारे में लिखना चाहिए, ऐसे मेरे मन में आया, इसलिए मैं तुझे लिख रही हूँ. थंडीच्या दिवसात, ठंडी के दिन में महाबळेश्वर एकदम हिरवेगार मतलब क्या, हरा हरा होता है. चारों तरफ पूरी हरियाली होती है. महाबळेश्वरचे सगळे पॉइंट्स आम्ही पाहिले. महाबळेश्वर में जितने भी सारे पॉइंट्स थे सब हम लोगों ने देखे. पहिल्यांदा घोड्यावर बसून मी खूप फिरली. जब मैं फर्स्ट टाइम घोड़े पे बैठी तो मैंने घोड़े पे बैठ के सब जगह में बहुत घूमी. उसके बाद हम लोगों ने इको पॉइंट देखा. अब वहां पे जाके मैंने क्या किया, तुझ्या नावाचा पुकारा केला. मतलब वहां जाके मैंने आपका नाम जोर से चिल्लाई तो मस्त प्रतिसाद आया. मतलब वापस से जो आवाज आती ना वैसे तो मस्त प्रतिसाद आला. आणि संध्याकाळी आम्ही फिर शाम के समय हम लोग सनसेट पॉइंट पे गए. अब वहां पे क्या देखा, मावळणारे सूर्यबिंब. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळत असतो तेव्हा तो लाल लाल कलिंगडासारखा दिसत होता. मतलब वो लाल लाल कलिंगड़ के जैसे दिख रहा था. तेथून परतल्यावर जब वहां से हम लोग रात को आए तो खूब छान झोप लागली मतलब नींद आना. रात को बहुत अच्छी नींद लगी. आता जब हम सकाळी उठलो, जब हम सुबह उठे तो हम लोग सुबह सनराइज पॉइंट पर गए. तो सनराइज पॉइंट पाहिला. नंतर उसके बाद हम लोग तालाब में जाके बोट पे बैठ के बोट का आनंद लिए. उसके बाद हम लोगों ने खरीदी किए. नंतर फिर वापस घर पे आ गए. इस तरह से उसने क्या की है, जो महाबळेश्वर मध्ये तिने जे पाहिले होते त्याचे वर्णन येथे केलेले आहे. आणि मग शेवटी आई बाबा को साष्टांग नमस्कार और छोटे भाई को आशीर्वाद. अब उसके बाद हमें यहाँ पे पता लिखना होता है. मग इथे पत्ता लिहिलेला आहे तुझा तुझी. मतलब तुझी लड़की लिखेंगी, तुझा लड़का. सविता कांबळे ये पता है. गीता निवास, गणेश नगर, कांदिवली पश्चिम. आणि हे ईमेल. अशाच प्रकारे आपल्याला तुम्हाला सुद्धा लिहायचे आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रिया विशेषण अव्यय लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रिया विशेषण अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. इसका अर्थ क्या होता है, चौकोन. चौकोन मतलब ये वाला बॉक्स. हमें ये वाला बॉक्स दिया है और इसमें शब्दों के माध्यम से क्रिया विशेषण अव्यय दिए गए हैं. तो हमें क्या करना है, ये क्रिया विशेषण अव्यय को बना के हमें यहाँ पर लिखना है. अब वो कैसे, उभ्या, आडव्या आणि तिरप्या. अब उभ्या मतलब क्या, सरल, ऐसे को बोलते हैं उभ्या. आणि आडव्या मतलब कैसे, ऐसे, ये हो गया आडव्या. आणि तिरप्या मतलब क्रॉस. तो ऐसे शब्दों को लेके हमें क्या करना है, क्रिया विशेषण अव्यय बनाना है. बच्चों, इसके पहले मैंने आप लोगों को क्रिया विशेषण अव्यय क्या है वो मैंने आप लोगों को समझाया है. तो अब हम इसमें क्या करते हैं, क्रिया विशेषण अव्यय के शब्दों को लिखते हैं. देखो यहाँ पे हमें उन्होंने एक लिखकर बताया है, एक यहाँ पे दिया है हळू. तो वैसे ही हमें यहाँ पे शब्द बनाना है. देखो हमने यहाँ पे पहला शब्द बनाया है आज. तो हमने यहाँ पे लिखा है आज. उसके बाद हमने बनाया है यहाँ पे जरा. तो देखो हमने यहाँ पे बनाया जरा, यहाँ पे लिखा है हमने जरा. अब उसके आगे थोड़ा सा. सबको समझ में आता होगा मैं क्या बोल रही हूँ, थोड़ा सा. अब उसके बाद हमने शब्द बनाया है वर. देखो यहाँ पे है वर. अब उसके बाद हमने क्रिया विशेषण अव्यय बनाया है तर. तो हमने यहाँ पे लिखा तर. अब हमने हळू को भी लिखा है. देखो यहाँ पे हळू पहले से दिया है, वो भी हमने लिख लिया है. अब उसके बाद है यहाँ पे जरा. देखो यहाँ पे है जरा. अब उसके बाद तसा. हे सगळे क्रिया विशेषण अव्ययतील शब्द आहेत. त्याच्यानंतर अनेक, इथे अनेक. त्याच्यानंतर तिकडे मतलब उधर.
तिकडे असे आपण इथे शब्द तयार करत आहोत. थोडे, त्यानंतर मोजके असे आपण इथे शब्द तयार केले. आता रोज, देखो हमने भी यहाँ पे लिखा है रोज. त्याच्यानंतर तिरपा शब्द आहे काही, इथे आपण लिहिला काही. इसी तरह से आप लोगों को भी क्या करना है, ऐसे यहाँ पे शब्द लिखना है. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता इथे आपल्याला एक सूचना फलक दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला सूचना फलक दिलेला असतो तेव्हा सर्वात अगोदर आपल्याला सूचना फलकाचे वाचन करायचे असते. बच्चों, यहाँ पे हमें एक सूचना फलक दिया है. उस सूचना फलक को पढ़कर हमें कुछ प्रश्नों के उत्तर लिखना है. बच्चों, हमेशा याद रखो, अगर हमें सूचना फलक दिया है और प्रश्न के उत्तर लिखने के लिए कहा गया है तो सबसे पहले हमें सूचना फलक को ध्यान से पढ़ना चाहिए. उसमें क्या दिया है, कौन सी माहिती उसमें दी है, उसको हमें समझना चाहिए. तो अब हम क्या करते हैं, सूचना फलक को पढ़ते हैं. येथे दिलेले आहे सूचना फलक, दिनांक 23/9/2017. म्हणजे हा सूचना फलक कधीचा आहे, 23/9/2017चा आहे. आता ह्या सूचना फलकावर ही माहिती दिलेली आहे. समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पाणी पुरवठा विभाग समर्थनगर. बच्चों, इसका अर्थ होता है, यहाँ पे समर्थनगर परिसर के बारे में दिया है. यहाँ पे सूचना में दिया गया है कि समर्थनगर परिसर का पानी पुरवठा बंद किया गया है. क्यों? क्योंकि वहाँ पे पाइपलाइन की दुरुस्ती का काम शुरू किया है. इसीलिए उद्या मतलब कल इस समर्थनगर में पानी नहीं आएगा, पानी पुरवठा बंद ठेवलेला आहे. तो समर्थनगर के जितने भी नागरिक है, जितने भी लोग हैं, उन लोगों ने इस बात को नोंद घ्यावी, मतलब इस बात को ध्यान देना है. और उनके पास जो पानी है, उपलब्ध जो पानी उनके पास है, उसका काटकसरीने मतलब क्या, कम संभाल के उसका उपयोग करना है. तो ये किसने दिया है ये सूचना? तो पानी पुरवठा विभाग समर्थनगर ने. तो ये सूचना फलक था. तो अभी हमें क्या करना है, इस सूचना फलक के आधार पे हमें जो यहाँ नीचे प्रश्न दिए गए हैं उसका उत्तर हमें लिखना है. तर आपला पहिला प्रश्न आहे, ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? तारीख मतलब दिनांक. ये जो सूचना दी गई है वो कौन से दिनांक पे दी गई है? देखो, हमने यहाँ पे देखा था 23/9/2017, मतलब ये सूचना कौन से दिन पे दी गई है? 23 तारीख को. तो हमने यहाँ पे उत्तर में लिखा है, ही सूचना 23 सप्टेंबर, 9वा महिना सप्टेंबर 2017 या तारखेला देण्यात आली आहे. दुसरा प्रश्न आहे, पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? पानी पुरवठा कब बंद करने वाले हैं? तो यहाँ पे दिया गया था कि देखो, उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तो उद्या मतलब क्या, कल, मतलब 23 तारीख की सूचना थी, तो कल मतलब 24 तारीख को. तो हमने उत्तर में यहाँ पे लिखा है, पाणी पुरवठा दिनांक 24/9/2017 रोजी बंद करण्यात येणार आहे. मतलब क्या कि इस तरह से हमें क्या करना है, जो प्रश्न दिए गए हैं वो प्रश्नों को हमें सूचना फलक में से देखकर ध्यान से उसको देखना है, समझना है और लिखना है. पुढचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? पानी पुरवठा बंद क्यों किया गया है, मतलब क्यों नहीं पानी मिलने वाला है? तो इसका उत्तर है, देखो यहाँ पे भी दिया था कि पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्यामुळे. तो यही इसका रीजन है कि पानी पुरवठा इसलिए बंद किया गया है. तो हमने यहाँ पे उत्तर में भी वही लिखा है, परिसरातील पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने करायचे असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. आपला चौथा प्रश्न आहे,
पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे। इसका अर्थ होता है पानी के वापर के बारे में, पानी के यूज करने के बारे में नागरिकों को, वहाँ के लोगों को कौन सी सूचना दी गई है। देखो हमने यहाँ पे पढ़ा था की पाण्याचा वापर अधिक काटकसरीने आणि जपून करावा, तो ये उनको सूचना दी गई थी, तो यही हमने भी लिखा है। देखो यहाँ पे बच्चों उत्तर, नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी नागरिकांना सूचना देण्यात आली आहे। बच्चों इस तरह से हमें सूचना फलक को पढ़कर उत्तर लिखना होता है। आप हमेशा याद रखोगे जब भी आपको सूचना फलक दिया जाएगा और प्रश्न दिए जाएंगे तो सबसे पहले आप क्या करोगे, सूचना फलक को ध्यान से पढ़ोगे, प्रश्नों को समझोगे और सूचना फलक से ही प्रश्नों के उत्तर लिखोगे। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे खालील परिच्छेद वाचा। इसका अर्थ होता है नीचे जो परिच्छेद दिया गया है उसको हमें पढ़ना है। परिच्छेद आहे सायंकाळ झाली की आजी घराच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसते, सोबत आणखी 2-3 खुर्च्याही ठेवते, समोरच्या रस्त्यावरची ये जा न्याहाळते। रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली की त्या व्यक्तीस हाक मारते। तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही। आता येथे बघा, आता येथे आपल्याला हे चिन्ह दिलेले आहे, तर हे कोणते चिन्ह आहे, हे संयोग चिन्ह आहे। आपण अगोदर संयोग चिन्ह अभ्यासलेले आहे। बच्चों ये जो चिन्ह दिया गया है ये कौन सा चिन्ह है, ये संयोग चिन्ह है। हम लोगों ने इसके पहले सारे चिन्हों के बारे में पढ़ा है। अगर आपको भी अभी भी अगर आपको नहीं समझ में आया होगा तो अगर आप एक बार वीडियो को देखोगे तो आपको समझ में आ जाएगा। अब ये संयोग चिन्ह 2 वेळेस त्याचा उपयोग केला जातो। कोणकोणत्या वेळेस, पहले आहे 2 शब्द जोड़ताना, मतलब जब हम 2 शब्दों को जोड़ते हैं तब हम संयोग चिन्ह का उपयोग करते हैं। देखो यहाँ पे उदाहरण में दिया है ए जा 2-3। अगर हम ये परिच्छेद को देखेंगे तो हमें इस परिच्छेद में दिखाई देगा ए जा। देखो इन दोनों शब्दों के बीच में संयोग चिन्ह का उपयोग किया गया है। साथ ही साथ यहाँ पर भी 2-3, यहाँ पे भी संयोग चिन्ह का उपयोग किया गया है। इसका अर्थ होता है जब हम 2 शब्दों को जोड़ते हैं तब हम संयोग चिन्ह का उपयोग करते हैं। दुसरे आहे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, मतलब ओळी क्या शेवटी मतलब कि जैसे हम बुक में लिखते हैं और लास्ट वाला वर्ड जब हम लिखने के लिए लेते हैं तो वो अधूरा रह जाता है, तब हम क्या करते हैं, संयोग चिन्ह का उपयोग करते हैं। यहाँ पे उदाहरण दिया है रस्त्यावरची। अगर आप यहाँ देखोगे तो आपको समझ में आएगा। यहाँ देखो बच्चों, देखो यहाँ रस्त्या, मतलब ये पूरा शब्द है रस्त्यावरची, लेकिन अभी यहाँ तक ही लिखा गया है, तो यहाँ पे वो लिखने के लिए आगे जगह नहीं है, मतलब ये शब्द हमारा अधूरा हो गया, अपूर्ण हो गया, तो इसलिए हमने आधे शब्दों को यहाँ पे लिखा है। तो हमने यहाँ पे इस संयोग चिन्ह का उपयोग किया है। तो इस तरह से जब कोई शब्द अधूरा रह जाता है लास्ट में, तब हम क्या करते हैं, संयोग चिन्ह का उपयोग करते हैं। अशा प्रकारे आपण दादास पत्र या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला आहे। बच्चों इस तरह से आज हमने क्या किया है, दादास पत्र इस पाठ का स्वाध्याय किया है। अब आप लोगों को क्या करना है, जो स्वाध्याय मैंने आपको पूरा समझाई हूँ वो स्वाध्याय को आपको पूरा आपकी बुक में लिखना है, और जिस दिन हमारा ग्रुप ओपन होता है मतलब शुक्रवार के दिन, उस दिन आपने जो स्वाध्याय आपकी बुक में लिखा है उसको ग्रुप में भेजना है। धन्यवाद बच्चों, मिलते हैं हम अगले वीडियो में।